हिवाळा सुरू झाला की मटर खूप छान बाजारात येतो. त्यामध्ये मटर भात तर झालंच पाहिजे. पण इथे कांदा लसूण न वापर करता फक्त साध्या आणि सोप्या पण चविष्ट अशी आपल्याला आज मसाले भात म्हणा, मटर भात म्हणा, वाटाणा भात म्हणा, काही म्हणा तुम्ही, पण अतिशय सुंदर फक्त आणि फक्त आपल्या मिरची आणि आल्याच्या फोडणीने आपण करणार आहोत. तर वेळ न घालवता आजची पाहूया रेसिपी. आणि अजूनही अग्रिस्मिता किचनला लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर इथे मी 1 वाटी फूल भरून घेतलेली आहे वाटाणा, म्हणजेच ओला वाटाणा. आणि त्यासाठी हे घरातलेच कोणतेही जे आपले तांदूळ असतील, जुना तांदूळ, बुटके तांदूळ, ते तुम्ही घ्यायचे आहेत. इथे मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. चांगले स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये हे धुवून घ्यायचे आहेत. आता इथे आपण हे धुवून घेताना जसे आपण बासमतीचे तांदूळ घेतल्यानंतर भिजत टाकतो तसं भिजत टाकण्याची गरज नाही. हे फक्त तांदूळ धुवून घ्यायचे, यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं, नितळून घ्यायचं आहे. तर आता आपण एक ह्याच्यासाठी बनवणार आहोत ते म्हणजे आला आणि मिरचीचा ठेचा. इथे कुठल्या प्रकारचं लसूण वापरायचं नाही, कांदाही वापरायचा नाही. ह्याच्याने सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने वाटाणा भात खूप छान तयार होतो. आता तुम्हाला किती तिखट हवे त्याप्रमाणे मिरच्यांचं तुम्ही प्रमाण घ्यायचं आहे. आणि जो आला वापरलेला आहे तो सुद्धा अर्धा इंचाचा घ्यायचा. आणि हे अगदी कुकरमध्ये बनवणार आहोत, रसरशीत पण सुटसुटीत भात तयार होणार आहे आपला हा. तर इथे मी 2 चमचे तेल वापरलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं अगदी साजूक तूपसुद्धा टाकणार आहोत, ज्याच्याने टेस्ट अतिशय सुंदर येतं. तर तेल गरम झालं की ह्यामध्ये टाकणार आहोत जिरं. जिरं 1 टीस्पून टाकलेलं आहे. राई अर्धी टीस्पून टाकायचं आहे. आणि हिंग अगदी चिमूटभर टाकून घ्यायचं आहे. हे गॅस बंद करून घ्यायचं आहे, कारण की इथे फोडणी करपायला नको म्हणून. तर हिंग वगैरे टाकून झाल्यानंतर इथे गॅसची फ्लेम बंद करून टाकलेली आहे. आणि ह्यामध्ये आता टाकणार आहोत 4-5 पानं कढीपत्त्याची. त्यानंतर आपण जी ठेचा बनवून घेतलेला आहे ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अगदी साधं सोपी रेसिपी आहे. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हा जेव्हा ठेचा टाकतो ना तेव्हा फोडणीचा वास अतिशय सुंदर येतो. तर असं वाटतं की आपले मसाले भात आत्ताच तयार होतो की काय, इतका सुंदर वास येतो. आता ह्यामध्ये मसाले भातामध्ये स्पेशल जो लागणारा आहे तो आहे गोडा मसाला. इथे गोडा मसाला कोणताही वापरा, पण इथे गोडा मसाला जेव्हा वापरता तेव्हा मटर भाताला किंवा ओल्या वाटाण्याच्या भाताला अतिशय सुंदर चव येते. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हळद. हळदसुद्धा टाकून झाल्यानंतर इथे लाल मसाला तुम्ही थोडा टाकू शकता किंवा तुमचा घरातला मसालासुद्धा प्रमाणात टाकू शकता. आता त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. धणेपूडसुद्धा थोडीशी ह्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर याच तेलामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे. मटर अगोदर टाकायची नाही, नाहीतर मग मटरला शिजल्यानंतर सुरकुत्या पडतात. तर आता हे आपण तेलावरती चांगले तांदूळ परतून घ्यायचे. हे तांदूळ तेलावरती परतल्यामुळे हलके होतात आणि छान असे सुटसुटीत तयार होतात. मग गिजगिजीत आपल्याला इथे भात तयार होत नाही. तर असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. इतका फ्लेवर सुंदर येतो आहे ना, तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसा झाला तुमचा हा मटर भात किंवा ओला वाटाणा भात. साध्या सोप्या पद्धतीतला, लसूण नाही, कांदा नाही, बाकी कुठली झंझट नाही, साध्या आणि सोपे पद्धत. आता इथं आपण गरम पाणी टाकायचं आहे. 2 वाटी तांदूळ घेतले तर 4 वाटी पाणी घ्यायचं आहे. ते गरम करायचं आहे आणि मग त्यामध्ये ओतायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता चवीपुरते याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मीठ. मिठाचं प्रमाण टाकून झाल्यानंतर आपण इथे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्या पाण्याची चव आपण पाहिजे आहे. आता ह्यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा टाकणार आहोत. इथे कसं हिरवं आणि लाल कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं, त्यामुळे 1 टोमॅटो टाकला आहे, त्याच्या मोठ्या फोडी टाकल्यात आणि ते सुद्धा मी नंतर टाकले म्हणजे पूर्ण गळून जायला नको टोमॅटो म्हणून. तर आता ह्याच्यामध्ये सगळं टाकून झाल्यानंतर शेवटला टाकणार आहोत मटर. मटर आता टाकून सगळं घ्यायचं आहे. सुंदर असं मटर दिसत आहे, हिरवंगार ताजं रसरशीत असं सुंदर बाजारात मटर येतो आहे, त्यामुळे ताजं मटर खूप छान लागतो. आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यातलं पाणी जे आहे ते एकदा चवीने बघून घ्यायचे, कारण की आत्ताच मीठ कमी जास्त हे तुम्हाला कळू शकतो. त्यामुळे इथे जर तुम्हाला लागलं तर परत तुम्ही इथे मीठ टाकू शकता. तर अशा पद्धतीने आपण हे मीठ वगैरे सगळं चाखून घ्यायचं. एक उकळी काढून घ्यायचे.
त्यानंतर इथे 1 चमचा तुपाचा वापर करायचा आहे. 1 करा, 2 करा, तुम्हाला आवडत असेल तितकं. आणि हलवून घ्यायचं आहे. हे हलवून झाल्यानंतर ह्याला आपण झाकण लावून घेणार आहोत. मग कलर अतिशय सुंदर दिसतो आहे आणि वास तर घरभर खमंग सुटलेला आहे. तर आता आपण ह्यामध्ये नंतर टाकणार आहोत जिरं पूड. मी म्हणालेले जिरं पूडसुद्धा टाकायचं, तर 1 चमचा जिरं पूड टाकलेली आहे. आणि त्यानंतर आपण इथे झाकण लावून घ्यायचं आहे आणि हा झाकण लावून घेऊन याला चांगल्या दणदणीत अशा 2 शिट्ट्या आपण काढून घ्यायच्या आहेत, ज्याच्याने भात अतिशय सुंदर आणि चविष्ट तयार होतो. तर आता अशा पद्धतीने सर्व मी ह्या शिट्ट्या 2 काढून घेतलेल्या आहेत. जर पटापट तुमच्या कुकरला शिट्टी होत असेल तर 3 वगैरे काढल्या तरी चालतील कुकरच्या शिट्ट्या. आता उघडून पाहूया. पहा कसलं सुंदर आपलं इथे मटर भात किंवा वाटाणा भात तयार झालं आहे. कलर तर अतिशय सुंदर आला आणि उघडल्या वास इतका सुंदर येतो आहे ना. तर अशा पद्धतीने आपला मटर भात तयार झालेला आहे. तर आता ह्याच्यावरती भरपूर सारी अशी कोथिंबीरसुद्धा पसरून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व करून म्हणजे वाढून घ्यायचं आहे. वाढल्यानंतर मस्त अशी तुपाची धार कोथिंबीर शिंपडून तुपाची धार टाकायची आणि हा भात खायचा आहे. पहा किती सुटसुटीत आपला भात तयार होतो आहे, झालेला आहे. मस्त असं भात तयार झालं. त्याच्यावरती साजूक तुपाची धार आणि तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर अतिशय सुंदर असं लागतो. जर ओलं खोबरं वरून पसरून घेतलं आणि तो भात जर तुम्ही खाल्लात आणि त्याच्यावरती कोथिंबीर, अतिशय सुंदर. ह्याबरोबर कोणत्याही चटणीची, लोणच्याची, कशाचीही गरज नाही. अतिशय सुंदर चविष्ट असा तयार होणारा हा मटर भात किंवा वाटाणा भात आणि अगदी साधी सोपी पद्धत आणि पटकन असा होणारा ही रेसिपी आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की अगदीच मोठा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या वेळेला येणाऱ्या रेसिपी आहे तुमच्याकडे पोहोचतील. आणि 1 लाईक तर नक्कीच द्या आणि धन्यवाद. ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल